गेल्या अनेक दिवसापासून मात्र नाशिक शहरामध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. इतक्या दिवसापासून धक्के बसण्याच्या कारणाविषयी मात्र संशोधकाचा अभ्यास सुरू आहे. यामध्ये जिल्ह्याचा वेगाने होणारा विकास, तसंच पाण्यासाठी होणारे खोदकाम आणि जिल्ह्यातील धरणे आणि पावसाचं वाढलेलं प्रमाण आणि त्यामुळे वाढलेला जलप्रवाह अशी वेगवेगळी कारणे भूकंपाच्या सततच्या धक्क्यामागे असल्याचं सांगितलं जात आहे. नाशिक जवळील पालघर जिल्ह्यात जाणवणारे भूकंपाचे धक्के आता नाशिक, दिंडोरी, कळवण, पेठ परिसरात जाणवू लागले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी भिंतीला तडे जाणे, जमिनीला भेगा पडणे तसेच अशी विविध कारणे देखील सांगितले जात आहेत. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वेगवेगळ्या तीव्रतेचे धक्क्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. भूकंपाच्या कारणाचा संशोधकाकडून मात्र अभ्यास देखील केला असून याविषयी नाशिकच्या MV इन्स्टिट्यूट आणि इंजिनिअरिंगमधल्या सहाय्यक प्राध्यापक आणि भूगर्भशास्त्र तज्ज्ञ ईश्वर भाटे यांनी आपली निरीक्षणे देखील मांडली आहेत.